आजचं दुपारचं जेवण अशा प्रकारे होतं, कारण की हे डाएट प्लॅन जेवण आहे ताईंनो. तर इथं हे आजोबा आले होते. हे आजोबा आमच्याकडं महिन्याला 2 महिन्याला 15 दिवसाला येतात आणि ह्यांना चहा पाणी करणं किंवा जेवण देणं हे आमचं काम आम्ही समजतो. तर इथं मला ग्रोसरी आणायला जायचं होतं, त्याच्यासाठीच मी उरकलं होतं. आणि मुलांची तर महाग इतकी गडबड असते ना, कुठं जायचं म्हणलं की मम्मी चल उरक उरक म्हणून महाग लागले होते. तर मग मी उरकलं आणि ही आता जायचंय म्हणल्यावर ग्रोसरी आणाय पिशव्या वगैरे तर पाहिजे, तर मग पिशव्या वगैरे रिकाम्या करून घेतल्या. आणि मग इथं आम्ही चाललेलो होतो, कारण की आता असं झालंय ना, मॉलमुळे असं लोकांना इझी असं म्हणजे वाटतं की जायचं, जे पाहिजे ते घ्यायचं. पण छोट्या मोठ्या दुकाना किराणे पण आपण तेवढंच प्राधान्य खरंच दिलं पाहिजे. तर पण आता सगळंच बदललं आहे, सुविधा बदलल्या आहेत. आपल्या आजोबांच्या वडिलांच्या काळात कसं होतं की किराण्यात जायचं दुकानात, त्यांना यादी द्यायची, त्यांनी किराणा आपला पूर्ण तयार करून द्यायचा, आपण पिशव्यानी भरून घेऊन यायचं. पण आता असं झालं की मॉलमध्ये जायचं, जे पाहिजे ते घेऊन यायचं. मला एवढंच वाटतं की आपण छोट्या मोठ्या किराणांना पण प्राधान्य कधी कधी दिलं पाहिजे. तर तेही आपण आपल्या परीने करायचं आहे. तर इथं मग किराणा वगैरे झाला होता आणि मग मुलांचं हे घेतलंय ते घेतलंय दाखवायला चालू होतं. मला गळ्यातलं पण गाठवायचं होतं, तर मी अशा पद्धतीने गळ्यातलं गाठवून घेतलेलं आहे. ताईनं प्लेनमध्येच काळ्या मण्यामध्ये गाठवलं आहे. तर उद्या शुक्रवार असल्यामुळे मी फुलं वगैरे घेऊन आले आहे, केळी पण घेऊन आले आहे आणि अशा तांदळाच्या 2 बॅगे आणल्यात, कारण की एक बॅग फोडली तर एक पॅक राहते आणि त्याच्यात किडे वगैरे काहीच होत नाही. तर इथं पाहू शकता दही किती घट्ट छान लागलेला आहे. आणि इथं मोड आणायला मी कडधान्य भिजू घातली होती. तर आज कसा ब्लॉग वाटला ते नक्कीच सांगा. तर बाय.